नमस्कार मित्रांनो, तुमचं फिरोज शेख ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता बघा मी हे म्हणजे दुपारचे 1:15 वाजलेत। मी आता हे आपण चवाळी लावली आहे, तर चवाळीला पाणी लावते, कारण की हे थोडंसं वर्गात रान असल्यामुळे का नाही वरनं पाणी आलेलं का नाही सगळं खाली पळत जाते। आणि ह्याच्यावर जी मी मेथी टाकले ना ती उगवलीच नाही आहे। हिथून एवढी दिसते ना पुढं, तिकडं मेथी उगवली आणि हिथून मागूनच मेथी उगवली नाही आहे। आणि ह्यांना बोलले मी की मी जरा 2 सऱ्यांना हे पाणी सोडते, म्हणजे नंतर मला घेवडा टोकायचा आहे, म्हणून ह्यात पहिलं पाणी पाजून घेते नंतर घेवडा टोकते। तर ह्यांनी इतकं छोटं पाणी लावले की हो का पाणी बघा खेळतंय, ती नळाचं पाणी येतं ना तसं पाणी लावले। आता हे पाण्याने मी कधी एवढं भिजवायची आणि कधी खाली घेवडा टोकाय जायची, असलं ह्यांचं काम आहे। आणि पाय तर चप्पल घातले नाही, पाय तर इतकं भासते ती। आता हे पाणी बघा किती मित्रांनो बारीक येते, हो का किती बारीक पाणी येते। आणि ह्या पाण्याने आता मी कधी रान टेवलायची, मी म्हणले आता पुढं मेथी उगवली, इकडं उगवली नाही। आता ह्या मेथीची गॅरंटी नाही, कारण की आता ऊन जसं जसं वाढत तसं मरल, पण आली नाही आली भिजवायला तर व्यवस्थित पाहिजे ना। आता बघते बघा मित्रांनो, मी आता हे प्रयोग केला आहे जरा। आता इथं मी असं हे लावले, काय म्हणतात त्याला बाई, मला म्हणता पण जरा माती ही सगळी लावून घेतली ते। आता बघू हे जर ह्याने टेवालं तर 2-3 जागेवर जरा मातीचा ढीग लावणार आहे, बघू आता हे पाणी कसं येईल। 2 तासाचं फक्त रान आहे भिजवायचं, ते आधीच ह्यांनी मोठं पाणी सोडलं असतं तर मी मोकळी झाली असती का नाही। आता मला इथं बसायची बारी आली पाणी हे होईपर्यंत। बघा आता हे किती हळूहळू पाणी येते, जसं काय ते नळाचं 6 वाजले तरी व्हायचं नाही पाजून। अर्धूरपणा करतात ना एवढा, काय बोलू नको आहे की। आता हे पाणी बघा अजून किती लांब आहे, पाणी बघा किती हळू येते हे। आता एवढं हळू पाणी येणार, नंतर मग हे भिजणार। चवाळीला फवारणी घ्यायची इथे ही चवाळ लावलाय, डाग चवाळा विकायसाठी बाजारमध्ये। बघा आता ये लागले खाली पाणी, आता आल्यानंतर टेवालं का नाही व्यवस्थित तर मग होतं ना पाणी लगेच। आता बघूया इथला प्रयोग करून बघूया आपण, हे जर व्यवस्थित टेवालं मागून तर आपण पुढं बी तसं करून आपलं जायचं, पाणी ऑटोमॅटिक पेल। बघूया आपण आता हे पाणी फुटतंय का काय होतंय ते।